आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मनोज जरांगेंना मारण्याचा कट रचल्याची तक्रार बीडच्या कार्यकर्त्याकडून जालना पोलिसांत तक्रार दाखल। दरम्यान जरांगेंना जीवे मारण्याची धमकी आणि कट रचण्यात आल्याची तक्रार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। चौकशीही सुरू। राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब नाही फुसकी लवंगी। मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा। तर देशात लोकशाही नांदू नये म्हणून आंतरराष्ट्रीय शक्तींची मदत। राहुल गांधी कुणाचा अजेंडा चालवतायत, फडणवीसांचा सवाल। वोट जिहाद पचवण्यासाठी वोट चोरीचं तुणतुणं। मराठी हिंदू भूमिपुत्रांवर वोट चोरीचा शिक्का मारला। आशिष शेलारांचा ट्विट करत ठाकरे बंधूंवर निशाणा। तर उभाठा काँग्रेसचीच दुबार, त्यात भर पडून आता मनसे म्हणजे तिवार अशी टीका। कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सुरेश भोयर यांचं मतदार यादीत दुबार नाव। उमेदवाराचं एका मतदार यादीमध्ये वय 60 वर्ष तर दुसऱ्या यादीमध्ये वय 55 वर्ष। काम करा नाहीतर पद सोडा। काम न करणाऱ्यांना काढून टाका। मतदार याद्यांवर काम करा, अन्यथा उमेदवारी मिळणार नाही। पुण्यातल्या पदाधिकारी बैठकीमध्ये राज ठाकरे संतापले। राज ठाकरेंकडून मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाईला कानपिचक्या। परदेशींनी संघाचा कट्टर कार्यकर्ता असा फोटो शेअर केल्यामुळे राज ठाकरे संतापले। अभिनेते रमेश परदेशी यांना कार्यकर्त्यांसमोरच झापलं। हात लिहिता राहिला पाहिजे। संजय राऊतांकडून हॉस्पिटलमधला फोटो ट्विट। तर संजय राऊतांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। नागपुरातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1 कोटींपेक्षा जास्तीचा खर्च। डागडुजीसाठी सुरू असलेल्या उधळपट्टीची एसआयटी चौकशी करा, नितीन राऊतांची सरकारकडे मागणी। पवार काका पुतणे एकत्र आले तर चांगलंच होईल। वसमतमधील राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये झिरवाळांचं मोठं वक्तव्य। पवार काका पुतण्यांनी एकत्र यावंच, झिरवाळांकडून इच्छा व्यक्त।